मराठी रंगभूमीच्या इतिहासामध्ये अनेक नाट्यसंस्थांपैकी 2 नाट्यसंस्था या अग्रगण्य मानल्या जायच्या. एक म्हणजे बालगंधर्वांची गंधर्व नाटक मंडळी आणि दुसरी म्हणजे केशवराव भोसले यांची ललित कलादर्श नाटक मंडळी. आणि 100 वर्षांपूर्वी या नाटक कंपन्या एकमेकांच्या स्पर्धक कंपन्या होत्या. आणि या दोन्ही कंपन्यांचे मालक हे त्यावेळच्या भारतातले प्रचंड मोठे दिग्गज असे सुपरस्टार गायक नट होते. आणि मोठे होते म्हणजे किती मोठे होते तर एकाला प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांनी बालगंधर्व ही उपाधी दिली होती आणि दुसऱ्याला त्यावेळेचे लोक संगीत सूर्य असे मानत. पण इतिहासामध्ये एक अशी घटना घडली ज्याच्यामुळे ह्या 2 नाटक कंपन्या आणि हे 2 कलावंत एकत्र आले. आता या 2 कंपन्या एकत्र येणं म्हणजे आजच्या परिभाषेत मी समजा तुम्हाला विचारलं की मला सांगा की आज टाटा आणि अंबानी एकत्र येतील का, किंवा जिओ आणि